नमस्कार, पुनश्च एकदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मोठा निर्णय, पेन्शनच्या 5 नियमात केले बदल तर थेट खिशावर होणार आता परिणाम. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पेन्शनमध्ये 5 महत्त्वाचे बदल केले आहे. यामुळे आता थेट पेन्शनवर परिणाम होणार आहे. चला तर पाहूया. याआधी पेन्शन तुमच्या शेवटच्या पगारावर आधारित येत होती. आता 5 वर्षातील सरासरी पगारावर आधारित पेन्शन दिली जाणार आहे आणि हा नियम 1 सप्टेंबर 2014 पासून लागू असून आता EPFOने हे एक काम सोपे केलेले आहे. याआधी किमान पेन्शन 7,500 रुपये निश्चित होती. आता EPFOने ही लिमिट वाढवलेली आहे. पेन्शनची लिमिट 15,000 रुपये करण्यात आली आहे. यामुळे आता पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा मिळालेला आहे. पेन्शनची वयोमर्यादा 58 वर्ष होती. आता ही पेन्शनची लिमिट कमी करण्यात आलेली आहे. आता 50 वर्षापासून पेन्शन मिळणार आहे. 50 वर्षानंतर आता पेन्शनधारक पेन्शन घेऊ शकणार आहेत. EPFOने डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले असून यामुळे आता पेन्शन क्लेम ऑनलाईन करता येणार आहे. EPFOची सर्व कामे सोपी होणार असून फॉर्म भरणे, कागदपत्रे पडताळणे अशी सर्व कामे आता पेन्शनधारकांना ऑनलाईन करता येणार आहे. EPFOने पेन्शनची सुविधा अधिक सोपी केली असून आता जर कोणत्याही कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तरीही त्याच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही. जुन्या नोकरीचे रेकॉर्ड आता नवीन कंपनीत जोडले जाणार आहेत.